विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिलांनीही आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. राजकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या रणरागिणींमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. महिला सुरक्षितता आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रात चाकणकर यांनी आदर्शवत काम उभारलं आहे. रुपालीताई चाकणकर या मूळच्या दौंडमधल्या. रयत शिक्षण संस्थेमध्ये साधना महाविद्यालयातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. प्रशासनात अधिकारी होण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. पुढे लग्नानंतर त्यांच्या सासूंमुळे राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. पुढे पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या शहराध्यक्षा, प्रदेशाध्यक्षा आणि आता महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांचा आक्रमक आणि करारी बाणा राजकीय विरोधकांनाही स्तब्ध करून सोडतो. त्यामुळेच रस्त्यावरची आंदोलनं ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीलाही त्या आपल्या भाषणांमधून दण आणून सोडतात. शेवटी खरं कोण खोटं कोण कळत नाही अनेक वेळा. खरं कोण खोटं कोण कळत नाही अनेक वेळा. सुख वाटणारं लाकूड सुद्धा चुलीत जळत नाही अनेक वेळा. म्हणून सांगते ताई तू थोडी सजग हो ग बाई. म्हणून सांगते ताई तू थोडी सजग हो ग बाई. तशी तू घाबरलेली कधी आता वाटणार नाही. तशी तू कधी घाबरलेली आता वाटणार नाही. गड्याच्या जुन्याच टिकटिकीत आता तू फसणार नाही. महिलेचा संघर्ष हा जन्मापासून तो तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असतो. अनंत अडचणींना सामोरे जात महिलांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे असं त्या म्हणतात. एक महिला म्हणून त्यांनी उभारलेले राजकीय सामाजिक कार्य असंख्य तरुणींना प्रेरणा देणारं आहे. त्यांचा सन्मान करताना चादवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला मनस्वी आनंद होत आहे. त्यांच्या या वाटचालीस इन्स्टिट्यूटच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा.